हॅलो. हा बोला ना. खरं तर मला ही अपेक्षा नव्हती की कोरोनाच्या या सगळ्या संक्रमणामध्ये एवढं जास्त शेड्यूल राहील. खरं सांगतो 16/2, 17/3, 18/2, 19/2, 20/1, 21/1 आणि 23/1 ते भगतचे कार्यक्रम आहेत. माहित नाही आपल्यामध्ये काय पाहतात पण लोक बोलवतात. ऑनलाईन मुळे आणखीन सोपं केलंय परत. नाही, हे फक्त 2च कार्यक्रम ऑनलाईन आहेत, बाकी सगळे ऑफलाईन आहेत. अरे वा. शासन हातात दंडुका घेऊन बसले थोडं. अं? आमचा हिंगोली जिल्हा आज संचारबंदीचा आदेश लागू केलाय. हो हो हो, यस 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 यस. चला तर सुरुवात करूयात. हो, करा सर. सर्वांचं प्रथमतः स्वागत. इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र राज्य बीड जिल्हा तथा वडमावली विद्याप्रसारक मंडळ संचलित श्याम गदळे कला महाविद्यालय दहिफळ वडमावली जिल्हा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आजचे आयोजित असे विशेष व्याख्यान आणि आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असे असणारे व्याख्यान थोरलं राज सांगून गेले या व्याख्यानमालेत आपल्या सर्वांचं मी रवी सातभाई प्रथम स्वागत करतो आणि त्याच पद्धतीने आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर गजानन सानप सरजी तसेच आजचे मुख्य व्याख्याते शिवचरित्रकार असणारे आणि आपल्या सर्वांना परिचित असणारे माननीय श्री रवींद्र दादा पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो. तसेच इतिहास संकलन संस्थेच्या महाराष्ट्र कार्यकारिणीचे सर्व सदस्य तसेच बीड जिल्ह्याचे सर्व सदस्य आणि सर्व इतिहासप्रेमींचे स्वागत करून या कार्यक्रमास या ठिकाणी मी सुरुवात करत आहे. ऑनलाईन कार्यक्रम असल्यामुळे प्रतिमा पूजन आपण शब्दपुष्पातूनच करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपल्या सर्वांचे महाराष्ट्राचे आराध्य दैवतच नव्हे तर संपूर्ण भारतभरातील लोकांसाठी एक ऊर्जा स्तोत्र राहिलेले आपणास दिसून येतो. आज आपण जे काही आहोत ते या थोर महापुरुषांचे उपकारच आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये आणि अशा या महापुरुषांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचे खऱ्या अर्थानं जे कार्य आहे या कार्याची जाणीव करून घेण्यासाठी माहिती करून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आज सर्वजण जमलेलो आहोत. मी परत एकदा आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आणि बीड जिल्हा इतिहास संकलन संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र मिर्धे सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. राजेंद्रजी मिर्धे सर. मिर्धे सरांना मी परत एकदा विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. माननीय श्री राजेशजी मिर्धे सर. सर आवाज येतोय का? हो सर येतोय. हॅलो. हा येतोय सर येतोय. हॅलो. हा येतोय आवाज सर बोला सर. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आज शिवजयंती निमित्त आपण श्याम गदळे महाविद्यालय व बीड जिल्हा इतिहास संकलन समिती या माध्यमातून आदरणीय श्री रवींद्रदादा पाटील यांचं मी आधी मनपूर्वक स्वागत करतो. तसंच या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन सखाराम सानप सर यांचं देखील मी इतिहास संकलन संस्था बीड याच्या वतीनं स्वागत करतो. खरं तर दादांनी आता जसं सांगितलं की एवढ्या धावपळीमध्ये दगदगीमध्ये एंगेज असणाऱ्या शेड्यूलमध्ये एक आम्हाला आज या आज आम्हाला शिवजयंती निमित्त आज दादांचे शब्द ऐकायला भेटत आहेत. तर दादा आम्ही तुमचं आता दुपारी आलेलं व्याख्यान देखील आम्ही युट्यूबवर पाहिलं. हॅलो. हा सर आवाज येतोय बोलत हॅलो. राहा. कंटिन्यू बोलत राहा सर आवाज येतोय.
तर जो विषय आजचा आहे शिवजयंतीनिमित्त की ज्या पद्धतीने आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जसं नावामध्ये की ज्यांनी आपलं आयुष्य जसं उलट जर आपण नाव असलं की जीवांशी लढून प्रखर आयुष्यामध्ये हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी प्रचंड मोठा लढा दिला. त्याच पद्धतीने हिंदवी स्वराज्य स्थापन करून शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रात नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये खूप मोठं नाव आहे. या संबंधित सर्व ज्ञान आपल्याला याविषयीची माहिती रवींद्र दादा देतीलच. तर हॅलो हा बोला सर. हॅलो बोला सर. तर सरांना विनंती करतो की कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुढील आपल्या हाती घेऊन पुढील कार्यक्रम चालू करावा. धन्यवाद सर. अतिशय कमी शब्दात आणि अतिशय समर्पकरित्या आपण या कार्यक्रमाचं प्रस्तावित केलं. थोरांचे बोल सतत आपल्या कानात साठवून ठेवणे आणि त्या बोलातून प्रेरणा घेऊन जीवन मार्गक्रमण करणे सर्वांसाठीच गरजेचे असते. आजचे प्रमुख व्याख्याते असलेले रवींद्र तुकाराम पाटील उर्फ दादा आपल्या सर्वांनाच परिचित आहेत. तरी पण मी या ठिकाणी थोडक्यात दादांचा परिचय आपणा सर्वांना करून देत आहे. दादांचं शिक्षण हे BA मराठी आणि MA भूगोल असे झालेले आहे. ते भाषा प्रभुत्व असण्याबरोबरच दादांना भौगोलिक सुद्धा सखोल असे ज्ञान असलेलं आपल्याला सध्या व्यावसायिक दृष्टिकोनातून दादा जे आहेत ते व्यवस्थापकीय संचालक तुळजाई क्रॉप सायन्स पाचोरा तसेच सेल्स मॅनेजर ॲग्रो इंडस्ट्री सांगली या ठिकाणी कार्यरत असलेले दिसून येतात. सामाजिक क्षेत्रामध्ये दादा विविध संघटनांशी जोडल्या गेलेल्या आहेत. आपल्या परिवाराशी तर जोडल्या गेलेच आहेत. त्याच पद्धतीने विवेक विचार मंच, शिवशंभू विचार मंच, त्याच पद्धतीने इतिहास प्रबोधिनी संस्थेचे दादा स्वतः अध्यक्ष आहेत. दादांची खरी ओळख ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून पुढे आलेले असे दादा आहेत. त्यामुळे चळवळीचा दादांना खूप अनुभव आहे. आजपर्यंत दादांनी जवळजवळ 1312च्या वर व्याख्याने दिलेली आहेत. त्याच्यात या आत्ताच्या शिवजयंतीच्या व्याख्यानांचा समावेश नाही आहे. असे दादा यांना विशेष असा 2005 या वर्षाचा कविभूषण पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. दादा शिवछत्रपतींवर, शंभू महाराजांवर, त्याच पद्धतीने राजमाता जिजाऊंवर, भगतसिंगांवर, गुरु गोविंद सिंगांवर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आणि एकूणच सध्या सामाजिक राजकीय परिस्थितींवर भाष्य करण्यात दादांचा हातखंडा आहे. आणि संपूर्ण भारतभर विविध व्याख्यानांच्या माध्यमातून दादा फिरत असतात. अशा महत्वपूर्ण आणि खूप मोठं असं व्यक्तिमत्व आज आपणास व्याख्याते म्हणून लाभलेलं आहे. मी दादांना विनंती करतो की त्यांनी आपले व्याख्यान थोरलं राज सांगून गेलं यास सुरुवात करू. आदरणीय रवींद्र दादा. आवाज येतो आहे? हो हॅलो. हो दादा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खर तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. मी काही वेळा सांगणार नाही, पण मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने कधीतरी एकदा राजांनी सांगितलेल्या गोष्टी, राजांनी सांगितलेलं आज्ञापत्र, राजांनी सांगितलेलं सूत्र, राजांनी सांगितलेली शिवनीती, राजांनी सांगितलेलं ध्येय धोरण, राजांनी सांगितलेले नीतिनियम, राजांनी दाखवून दिलेलं मार्गदर्शन, या सगळ्या बाबींचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की आम्ही खूप मागे आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विद्यार्थी दशेपासून माझे मित्र असलेले माननीय गजाननजी सानप सर, आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून असलेले इतिहास संकलनाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मान्य प्राध्यापक डॉक्टर नितीन सराफ सर,
महिला विभागाच्या सहप्रमुख सौ भारती साठे, प्रांताचे सर्व उपस्थित सदस्य, बीड जिल्हा सर्व कार्यकारिणी आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे वडमाऊली संस्थेचं जे काही कॉलेज आहे, श्याम गदळ कॉलेज, या कॉलेजच्या माध्यमातून आज हा जो काही गुगल मीटच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा आपण जो काही कार्यक्रम आयोजित केला आहे, खर तर या सगळ्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो, कारण तुम्ही जर नसाल तर आम्हाला ऐकायला कोणी येणार नाही. कारण वक्ता कितीही चांगला असला तरी सुद्धा त्याला श्रोते असले पाहिजे आणि त्या श्रोत्यांच्या माध्यमातूनच वक्ता मोठा होत असतो. म्हणून पुनश्च एकदा तुम्हाला तुमचे आभार. ज्या आईच्या कुशीमधून स्वराज्याचं स्वप्न जन्माला आलं ती आई म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब. माझा आवाज येतो आहे? हो दादा, व्यवस्थित दादा येतोय आवाज व्यवस्थित. हो, मला एक SMS आला की तुमचं इंटरनेट चेक करा, म्हणून मी पुन्हा एकदा विचारून घेतला. ज्या आईच्या कुशीमधून स्वराज्याचं स्वप्न जन्माला आलं ती आई म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब. ज्या बापाच्या मस्तकामधून स्वराज्याची संकल्पना जन्माला आली ते म्हणजे थोरले आबासाहेब शहाजीराजे. माय बापाचं स्वप्न सहजपणे सत्यात साकारणारे छत्रपती शिवाजी महाराज. राजांनी उभं केलेलं स्वराज्य शतपटीनं वाढवणारे शंभूराजे. 1689 नंतर जे स्वराज्य असं वाटलं होतं औरंगजेबाला की कधीतरी हे बुडणार आहे, पण ते सहजपणे समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलणारे राजाराम महाराज, ताराबाई साहेब. आणि हिंदू राष्ट्राच्या इतिहासामध्ये जर का त्यागाचं काही महान प्रतीक असेल तर ते प्रतीक असलेल्या महान येसूबाई साहेब. आणि नंतर मग आपल्याला पुढचा काळ माहिती आहे की पेशव्यांनी अटक ते कटक आणि तंजावर ते पेशावर हे जे सगळं स्वराज्य उभं केलं, याची मूळ प्रेरणा होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे बालशिवाच्या वयाच्या 14व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी जी शपथ घेतली होती, राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, या एका वाक्यामध्ये पुढच्या 350 वर्षाचं गणित अवलंबून आहे. राजांनी स्वराज्य उभं केलं, पण जगाच्या पाठीवरती जर राजनीती चालवायची असेल, जगाच्या पाठीवरती जर शासन व्यवस्था चालवायची असेल, तर आजही जगाच्या पाठीवरती दुसरा कुठला शब्द सुचला नाही. जगाच्या पाठीवरती फक्त 2च राजसत्ता मान्य आहेत. एक आहे रामराज्य आणि दुसरी आहे शिवशाही. प्रत्येक राज्याला असं वाटतं, प्रत्येक देशाला असं वाटतं की आपल्या देशामध्ये रामराज्य आलं पाहिजे, नाही तर शिवशाही आली पाहिजे. कुणाला असं दुसरा एकही नाव सुचलं नाही, पर्याय उपलब्ध नाही. जगाच्या पाठीवरती 2च पर्याय आहेत आणि दोघंही या हिंदू राष्ट्राचे मानचिन्ह आहेत, प्रतीक आहेत, अस्मितेचे चिन्ह आहेत. या सगळ्या छत्रपती शिवाजी राजांपासून राजमाता जिजाऊ साहेबांपासून ज्यांनी या मातीसाठी आपलं बलिदान दिलं, आपल्या समीरा वाहिल्या, त्या सगळ्यांना एकदा विनम्र अभिवादन करतो. मी राजांचा विचार सांगण्याच्या अगोदर मी राजांचं चरित्र बिलकुल सांगणार नाही, ते तुम्हाला माहिती आहे. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, शाहिस्त्याची बोटे कापली, आग्र्यावरून सुटका झाली, स्वराज्याला सिंहासन मिळालं, दक्षिण दिग्विजय झाला. मी तुम्हाला राजांचा हा इतिहास सांगणार नाही, राजांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणार नाही. राजांचा पराक्रमाचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण एक लक्षात ठेवा, जर राष्ट्र उभं करायचं असेल तर नुसतं पराक्रमानं भागत नाही. ते राष्ट्र उभं करण्यासाठी त्या राष्ट्राला कधीतरी कुठेतरी सुसज्ज अशा प्रशासनाची गरज असते. आणि जर का राजांनी त्यावेळेस प्रशासन चुकवलं असतं किंवा राजांकडून ते चुकलं असतं तर कदाचित हा जाणता राजा जगाच्या पाठीवरती प्रत्येकाच्या मनामध्ये वसला नसता. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने एकदा विचार करण्याची गरज आहे की राजांनी आम्हाला जो 350 वर्षापूर्वीचा विचार सांगितला, तो विचार आम्ही आजही मान्य केलेला आहे का? एका छोट्याशा चांगल्या गोष्टीपासून सुरुवात करतो. राजांचं स्वर्गारोहण झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बलाढ्य सैन्य घेऊन दिल्लीचा पातशाह औरंगजेब हा स्वराज्याकडे चालून आलेला आहे. शंभू राजांची तशी धावपळ आहे आणि शंभू राजांची धावपळ असताना एक गड, एक किल्ला, एक गढी वजा किल्ला
अवघ्या 300 मावळ्यांनिशी, 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 6 वर्ष 300 मावळे तो किल्ला लढवत आहेत. खर तर त्या किल्लेदाराचं नाव इतिहासाला माहित नाही. तो किल्ला माहिती आहे. त्या किल्ल्याचं नाव आहे रामशेज. त्या रामशेजच्या गडीमध्ये 2 मिनिटं पुनश्च एकदा आवाज चांगला आहे. त्या रामशेजच्या गडीमध्ये हे 300 मावळे आपल्या जवळ असलेली शिबंदी घेऊन बलाढ्याच्या औरंग्याच्या फौजेशी लढता आहेत. 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 6 वर्ष झाले लढा थांबत नाही. छोटीशी गडी किल्ला त्या औरंग्याच्या हातामध्ये येत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये एकदा रायगडावरून हुकूम येतो की आता आपल्याकडे जास्त नुकसान करण्यासाठी काही नाही, त्याच्यामुळे गड सोडून द्या. त्या किल्लेदाराला एक प्रश्न विचारला जातो. त्या किल्लेदाराला एक प्रश्न विचारला जातो की 6 वर्ष जे काही हा गड किल्ला लढवला याचं मुख्य कारण काय आहे. तर त्या किल्लेदारानं त्या विचारणाऱ्याला उत्तर असं दिलं की थोरलं राजा सांगून गेलाय की मी जरी नसलो तरी सुद्धा स्वराज्याची गाडी देखील इकडची तिकडे होता कामा नये. स्वराज्याचा गाडा जर हाकायचा असेल तर मी जरी नसलो तरी सुद्धा जो कोणी तुमचा सेनापती असेल, कदाचित सेनापती नसेल तर तुम्ही स्वतः एक यंत्रणा उभी करायची आणि स्वतः यंत्रणा उभी करून तुम्ही या स्वराज्याचं रक्षण करायचं. थोरलं राजा आम्हाला हे सांगून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला त्यांची ध्येय धोरणं सांगितली. त्या ध्येय धोरणांच्या माध्यमातून जर आम्ही वागलो असतो तर कदाचित गेल्या 70-75 वर्षांमध्ये या देशामध्ये जो सावळा गोंधळ उभा राहिला तो उभा राहिला नसता. या गोंधळावरचं उत्तर एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराज. आमची अडचण अशी आहे, आम्हाला आमचे महापुरुष कळाले नाहीत. आम्हाला आमचे महापुरुष कळाले जरी असले तरी आम्ही ते समजून घेतले नाही. आणि त्यांचा विचार जरी आम्हाला समजला असेल तरी सुद्धा आम्ही तो विचार लोकांना पटवून देण्यात कमी पडलो. कारण तो राजांचा विचार आम्हीच आमच्यामध्ये आणला नाही. एक छोटस उदाहरण देतो. खर तर या जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठी कीड कोणती लागलेली असेल तर ती कीड आहे भ्रष्टाचाराची कीड. या भ्रष्टाचाराच्या किडीच्या माध्यमातून संपूर्ण देश रोज हळूहळू पोखरला जातोय. आणि या हा देश पोखरत असताना भ्रष्टाचाराची गटारगंगा कुठेही कमी होत नाही. मग गाव गल्लीतल्या तलाठ्यापासून कुलाट्यापर्यंत कुठलंही कागदपत्र हातात घ्यायचं असेल तर पैसे दिल्याशिवाय ते कागदपत्र हातामध्ये मिळत नाही. याच्या पुढची गोष्ट, हा भ्रष्टाचाराचा आकडा दिवसेंदिवस वाढत जातो. खादी टोपी जॅकेट घालून टेबला खालून पाकिट घ्यावे आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या मनासारखे लुटीत जावे, हे सगळं असं दिवसेंदिवस चालू असतं. मी तुम्हाला आकडे सांगायला नको, नावं सांगायला नको, देश किती लोक सोडून गेली हे मी तुम्हाला सांगणार नाही, कुणी या देशाचे किती पैसे बुडवले हेही सांगणार नाही. पण मूळ मुद्दा असा आहे, मूळ प्रश्न असा आहे की या भ्रष्टाचाराच्या किडीला काहीतरी पायबंद घातला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी जर आम्ही वागलो असतो, छत्रपती शिवाजी राजांनी आम्हाला भ्रष्टाचारावरती काय शिक्षा आहे हे जर का आम्ही त्या काळापासून जर का अंमलात आणलं असतं तर कदाचित या 75 वर्षामध्ये हा देश सुजलाम सुफलाम समृद्ध झाला असता. म्हणजे या जगाच्या पाठीवरती 3.5 जिल्ह्यांचा देश आहे, त्याचं नाव आहे इस्रायल. या इस्रायलचं मोठेपण कशामध्ये आहे माहिती आहे? या इस्रायलचं मोठेपण आहे त्याच्या ज्या विचारसूत्रामध्ये. ती विचारसूत्र काय आहे? इस्रायलचं विचारसूत्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे त्या विचारानं चालणारा हा इस्रायल देश. आणि म्हणून इस्रायलकडे पाहण्याची कोणाकडेही ताकद होत नाही. कारण इस्रायलकडे जर कोणी बोट दाखवलं तर ते इस्रायलवाले त्या बोटासहित हात काढून घेतात. आमची अडचण अशी झाली की राजांचा पराक्रम आम्हाला माहिती आहे तो कळाला नाही, राजांचे विचार आम्हाला माहिती आहे पण राजांचा विचार आम्ही समजून घेतला नाही, राजांचा विचार आम्हाला पटला नाही, पटला असेल तर तो आम्ही स्वतः पटवून घेतला नाही. खर तर नातं किती नाजूक असतं आणि या नाजूक नात्याला सुद्धा सहजपणे कसं प्रशासनामध्ये आणता येतं, प्रशासनाच्या माध्यमातून शिक्षा करता येते,
याचं जिवंत उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये घालून दिलेलं आहे. संभाजी मोहिते, आता कोण आहे ते संभाजी मोहिते? हे संभाजी मोहिते आहेत व्यंकोजी राजांचे सख्खे मामा. व्यंकोजी राजे म्हणजे शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ, तुकाबाई साहेबांचे बंधू आहेत संभाजी मोहिते. आता तुकाबाई साहेबांचे बंधू काय, शहाजी राजांचे शालक काय, आणि शिवाजी महाराजांचे मामा काय, जिजाऊमा साहेबांचे भाऊ काय. अहो हे नातं इथं संपत नाही, तर हे नातं अजून थोडस पुढे सरकतं. आणि सोयराबाई ज्या आहेत त्या सोयराबाईंचे पिताश्री आहेत संभाजी मोहिते. अहो इथं संपत नाही. स्वराज्याचे सगळ्यात जास्त काळ ज्यांनी सरसेनापती पद भूषवलं त्या हंबीरराव मोहित्यांचे वडील आहेत संभाजी मोहिते. या संभाजी मोहित्यांनी उमाजी तिमांडे नावाच्या एका सरदाराचं एक छोटस वतन, छोटासा जमिनीचा भाग, त्या गावाची पाटीलकी परस्पर दुसऱ्याच्या नावावर लावून द्यायची म्हणून 75 होनाचा भ्रष्टाचार केला. 75 होनाची लाच घेतली. आणि या 75 होनाची लाच घेतलेली असताना त्या उमाजी तिमांडेनं तक्रार केली की तुम्ही माझं वतन परस्पर दुसऱ्याच्या नावावर का लावायला लागला म्हणून त्या संभाजी मोहित्यानं उमाजीला आपल्या हातातल्या कोरड्यानं त्याच्या पाठीवरती फटके मारले. चापकाचे प्रचंड फटके बसत होते. ते फटक्यांची चिन्ह घेऊन, त्या फटक्यांचे व्रण घेऊन उमाजी तिमांडे बेंगळुरात गेला. बेंगलोरला गेल्यानंतर त्या शहाजी राजांना आपल्या पाठीवरचे वर्ण दाखवले. आपल्या पाठीवरचे वर्ण दाखवल्यानंतर शहाजी राजांनी एक पत्र जिजाऊमा साहेबांना लिहिलं. त्या पत्राचा मजकूर असा होता, जेणे कारणे न्याय झाला पाहिजे. उमाजी तिमांडे लाल महालामध्ये आला. लाल महालामध्ये आल्यावर, पुण्यामध्ये आल्यावर, लाल महालात गेल्यावरती समोर जिजाऊमा साहेब बसल्या होत्या. जिजाऊमा साहेबांच्या हातात ते पत्र दिलं. जिजाऊमा साहेबांना ते पत्र पाहून त्यांच्या चेहऱ्यावरती काळजीचे स्वर उमटले की आता काय व्हावं. बायकोचा भाऊ गव्हापेक्षा मऊ अशी गंमत असते. तो तर सवतीचा भाऊ होता. सवतीचा भाऊ तर गव्हापेक्षा मऊ असं आहे. जर जिजाऊमा साहेबांनी एखादा निर्णय घेतला तर कदाचित त्याचे परिणाम शहाजी राजांना भोगायला लागतील असं जिजाऊमा साहेबांचा चेहरा सांगत होता. बालशिवबा बाहेरून आल्या आणि बालशिवबा आल्यानंतर मासाहेबांचा चेहरा ओळखला. मासाहेब काही चिंताग्रस्त आहात का? मासाहेबांना ते पत्र शिवबाला दाखवला. शिवबाने म्हणे विचार केला. होळीचे दिवस गेलेले होते. होळीचे दिवस गेल्यानंतर संभाजी मामांना पत्र पाठवलं. संभाजी मामांना पत्र पाठवल्यानंतर त्या पत्राचा मजकूर होता की मामा आता होळी गेलेली आहे, रंगपंचमी धुळवड संपलेली आहे, मी तुमच्याकडे आता पोस्ट मागण्यासाठी येतो आहे. पोस्ट नावाचा काय प्रकार आहे? हा पोस्ट नावाचा प्रकार म्हणजे आपल्या घरामध्ये जी काही थोरली माणसं असतात ती थोरली माणसं आपल्या घरातल्या बारक्या लेकरांना सणासुदीच्या निमित्तानं काही वस्तू देत असतात, काही पैसे देत असतात, काही कापड चोपड देत असतात, एखादी भेटवस्तू देत असतात. अशी ती पोस्ट. संभाजी मामांना बालशिवानं पत्र पाठवलं, शिवरायानं पत्र पाठवलं, मामा मी पोस्ट घेण्यासाठी येत आहे. आणि मी पोस्ट घेण्यासाठी येत आहे म्हणल्यावरती मामाला आनंद झाला. अहो स्वराज्याचा वारसदार ज्यानं नवीन प्रपंच मांडला आहे आपल्या गावामध्ये जावई येणार म्हणून मग त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रोषणाई करायला सुरुवात केली. एखादा साधा आंडू पांडू आमदार आपल्या गावामध्ये आला ना तर आपण किती मोठ्या प्रमाणात ते सरबराई करतो. नको तेवढे बॅनर लावतो, नको तेवढ्या पताका लावतो, त्याच्या स्वागतासाठी नको ते कष्ट आपण करतो. हा तर साक्षात भविष्यातला राजा आणि संभाजी मोहित्यांचा जावाई सुप्यामध्ये येणार होता. पुण्यामधून अवघ्या 32 मैलावरती असलेलं सुप शिवानं काय केलं, आपल्या बरोबरीनं मोजून काही 100 मावळे घेतले आणि या मावळ्यांच्या माध्यमातून या मावळ्यांच्या बरोबरीनं पुण्यावरून सुप्याकडे यायला निघाले. मामाने गंमत केलेली होती. मामानं आपल्या संपूर्ण त्या सुप्याच्या रस्त्यांवरती 7 चौक्या उभ्या केलेल्या होत्या. त्या 7 चौक्यांवरती आपली माणसं बसवली होती. शिवबानं एक केलं, प्रत्येक चौकीवरची संभाजी मामांची माणसं आपल्या बरोबर घेतली आणि आपली माणसं तिथं फिरत फिरत गेले. पहिला दरवाजा, दुसरा दरवाजा, 7वा दरवाजा, राजे मसनदीवरती गेले, सदरेवरती गेले. सदरेवरती गेल्यानंतर संभाजी मामानं म्हणलं जेवण करायचं, जेवणाला बसले. जेवणाच्या ताटावर बसताना शिवबा म्हणाला, मामा मी पोस्ट मागायला आलो आहे, मला पोस्ट मिळेल ना? म्हणजे नक्की मिळेल. संभाजी मामाने मनामध्ये विचार केला, बारकं पोरग मागून मागून काय मागणार आहे? एखादा गड मागेल, किल्ला मागेल, कोट मागेल, जमिनीचा तुकडा मागेल, हत्ती घोडे उंट मागेल, 2-3 तलवारी मागेल, सोनं चांदी नाणं मागेल, कापडाचे ठाण मागेल.
त्याला हे माहित नव्हतं की शिवाजी राजांनी शिवबानं स्वतःच्या मनामध्ये एक वेगळंच काहीतरी गणित नक्की करून ठेवलेलं होतं. जेवण झालं. जेवण झाल्यानंतर हातावरती पाणी घ्यायचं होतं. ते पाणी घेत असताना बालशिवा सहज म्हणून गेले, मामा पोस्ट देणार ना? ते म्हणले नक्की देणार. म्हणले काय पोस्ट पाहिजे? म्हणले तुमचं अख्खं वतन मला जप्त करायचं आहे. संभाजी मामांना संताप आला. अरे वतन मला तू दिलं नाही, तुझ्या बापानं दिलं. तुला वतन जमा करण्याचा काय अधिकार? राजानं त्या मसनदीला लाथ मारली. म्हणजे भ्रष्टाचाराची जिंदगी जगविता तू तुमच्या जिंदगी. हे गुमाजी तिमांडे सारख्या एका सामान्य शेतकऱ्याची जमीन ज्यावेळेस स्वराज्याचाच एक पाईक, स्वराज्याचाच एक नाईक परस्पर थोडीशी लाच घेऊन 75 होण्याची लाच म्हणजे 450 रुपये. या 400 रुपयाच्या लाचेसाठी शिवाजी महाराजांना शिवरायांनी त्या मसनदीला लात मारली. ती संपूर्ण प्रॉपर्टी जप्त केली, सगळी मालमत्ता जप्त केली आणि जप्त केल्यानंतर काय म्हणले? भ्रष्टाचाराची जिंदगी जगविता तो तुमच्या जिंदगानीला. हे एवढं उदाहरण पुरेसं आहे या समाजासाठी. हे एवढं उदाहरण पुरेसं आहे. ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला त्या भ्रष्टाचाराचे आकडे आपल्याला एका नजरेत दिसतात तरी काय हे पण एकदा आपण बघितलं पाहिजे. अहो कधी कधी तर असं होतं की त्याच्यावर जे शून्य किती संपतात, कुठे संपतात हेही आपल्याला कळत नाही. आणि मग जी लोक भ्रष्टाचार करतात, जी लोक या पद्धतीनं वागतात, ज्या लोकांनी करोडो लाखो रुपयाचा अपहार केलेला आहे, तीच लोक ज्यावेळेस व्यासपीठावरती चढतात आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणतात ना, त्यावेळेस लाज वाटते. मान शर्मेने खाली होते की यासाठी केला होता का राजांनी हा टास? आमचा देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका ध्येय धोरणावरती चालला असता तर कदाचित या देशाला खूप चांगले दिवस आले असते. गमतीचं उदाहरण सांगतो, विषयांतर होईल थोडस. पण या देशाचं एक शिष्टमंडळ इस्रायलला गेलेलं होतं आणि इस्रायलला गेलेलं असताना त्या इस्रायलच्या एका मंत्र्याच्या कॅबिन मध्ये बसले होते. या देशातल्या एका मोठ्या नेत्यानं त्या इस्रायलच्या त्या मंत्र्याला विचारलं की बाबा रे तुझी प्रॉपर्टी कुठं आहे? दिस इज युअर प्रॉपर्टी. तर इस्रायलचं बेनं म्हणलं की ही जी रूम आहे ना, ही रूम दिस इज माय प्रॉपर्टी. आणि हे जे बाहेर दिसताना म्हणले दिस इज द होल नॅशनल प्रॉपर्टी. दिवस बदलले, रस्ते बदलले, काळ बदलला, माणसं बदलली. ते मंत्री आपल्या देशामध्ये त्याच नेत्याला भेटायला आले. त्या नेत्यानं उत्तर असं दिलं की जी रूम आहे ना, ही रूम इज अ नॅशनल प्रॉपर्टी अँड होल वावर इज अवर. ही देशाची परिस्थिती आहे. या देशाकडून आम्हाला सर्व सुविधा हव्या आहेत. या देशाला आम्हाला लुटायचं आहे. या देशावरती आम्हाला भ्रष्टाचार करायचा आहे. पण देशासाठी काही करायची वेळ आली तर ते आम्ही करणार नाही. हा आमचा शिरस्ता बनलेला आहे. छत्रपती शिवाजी राजांनी सांगितलं ज्यानं भ्रष्टाचार केला त्याची प्रॉपर्टी जमा करा. आम्ही ते सोडून दिलं आणि आम्ही ज्यानं भ्रष्टाचार केला त्याला फॉरेनला पळ लावण्यासाठी सगळ्यात मोठी मदत करायला लागलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी असं नाही म्हणलं माझा मामा हे लपवतो मी त्याला, असं नाही म्हणलं. असं नाही म्हणलं की बाबा रे फॉरेनला जा, सगळं शांत झाल्यावर बोलवतो मी तुला, असं नाही म्हणलं. शिवाजी महाराजांचा एक किस्सा, असे असंख्य किस्से आहेत की राजानं ठरवलं माझा देश व्यवस्थित चालला पाहिजे, राजानं ठरवलं माझं स्वराज्य व्यवस्थित चाललं पाहिजे. अहो काय सांगावं, या कोरोनाच्या काळामध्ये असंख्य शिक्षक बांधव भेटतात. त्या शिक्षक बांधवांच्या व्यथा ऐकतो. आम्हाला पगार मिळाला नाही, जो मिळाला तो पुरेसा नाही. 6 महिने झाले आमचा पगार होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आदेश काढला होता रायगडावरून आणि तो आदेश असा होता, एका ओळीचा आदेश आहे, एका ओळीचा अध्यादेश आहे. असं नाही काढलं की शिवजयंतीला 144 कलम लावून शिवजयंती बंद करा, असं नाही म्हणलं. राजानं एका ओळीचा आदेश काढला. तो आदेश असा होता, साऱ्यास पोटास लावले आहे. या स्वराज्यामध्ये जो कोणी आहे, या स्वराज्यामध्ये जो कोणी वास्तव करतो, या स्वराज्यात जो कोणी राहतो, त्या प्रत्येकाच्या पोटापाण्याची सोय करण्याचं काम राजाचं आहे. आणि म्हणून राजे जाणते राजे आहेत. स्वघोषित जाणते राजे नाही आहेत, स्वकर्तृत्वाने सिद्ध केलेलं त्यांचं ते जाणते राजे पण आहे. 1680 ला राजांचं स्वर्गारोहण झालं आणि त्यावेळेस ती कागदपत्र हातात आली. त्या हातात आलेल्या कागदपत्रांमध्ये आपल्याला सहजपणे स्पष्टपणे असं दिसतं की त्या कागदपत्रांमध्ये पुढच्या 3 वर्षाची राजांकडे 1680 साली 2.25 लाख सैनिक, नाईक, पाईक
सेनापती सरसेनापती काम करत होते. या 2.25 लाख लोकांचा जो पगार आहे तो पुढच्या 3 वर्षांचा पगार स्वराज्याच्या तिजोरीमध्ये राजांनी नियोजनपूर्वक जमा करून ठेवलेला होता. राजांना माहित नव्हतं मी 1680 साली जाणार आहे असं. राजांना हे माहित नव्हतं की माझ्या आयुष्याचं काय होणार आहे. राजांना हे माहिती होतं की सैनिकाचं पोट जर चांगला असेल, सैनिक चालतं पोटावरती. अहो, राजांच्या अध्यादेशावरती किती विषय करायचा, किती बोलायचा. राजांनी एक अध्यादेश काढला होता. तो अध्यादेश 1942 साली त्या अमेरिकेला कळाला, आम्हाला नाही कळाला. राजांनी अध्यादेश काढला होता की संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला, अंधार पडायला लागला, प्रत्येक गडकोट किल्ल्यावरचे दिवे आता बंद झाले पाहिजे. आम्हाला कळालंच नाही. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असं म्हणतो की 1942 साली ज्या वेळेस दोन्हीकडे मित्र राष्ट्र आणि शत्रू राष्ट्र या दोघांची ताकद पणाला लागली होती, त्यावेळेस अमेरिकेने अध्यादेश काढला. तो अध्यादेश असा होता की संध्याकाळ झाली तर आपल्या शहरांमधले, आपल्या ऑफिसेस, आपल्या घराचे, आपल्या कार्यालयाचे सगळ्यांचे दिवे बंद करायचे आहेत. राजांनी त्या अध्यादेशामध्ये पुढे लिहिताना असं म्हणलं आहे की एक उंदीर जर एक दिवा एखाद्या गडकोट किल्ल्यावरती चालू असला, एक दिवा जर का एखाद्या गडकोट किल्ल्यावरती जर सुरू असेल, तर एक उंदीर त्या दिव्याकडे तेल खायला मिळेल या आशेने येईल आणि चुकून ती पेटलेली वात घेऊन आपल्या बरोबर जर गेला तर उंदीर जाणार कुठे? तो कोठारामध्ये, तो धान्याच्या गोदामामध्ये जाईल. आणि जर का तिथे आग लागली तर माझ्या स्वराज्याचं सगळं खाणं हे राख होणार आहे, बेची राख होणार आहे. म्हणून राजांनी आदेश काढला. संध्याकाळ झाली, दिवे लागण्याची वेळ झाली, तुमचं काम झालं, दिवे बंद करा. अमेरिकेने असंच केलं. शत्रू राष्ट्राला आपले ऑफिसेस, कार्यालय कुठे दिसू नयेत, आपली घरं कुठे दिसू नये आणि एकूणच सगळं अंधार असावा. अंधार केल्यानंतर कदाचित त्या संपूर्ण परिसरामध्ये लाईट कुठे आहे दिसणार नाही, प्रकाश दिसणार नाही आणि मग त्या शत्रू राष्ट्राच्या विमानांना कळणार नाही की गाव कोणता आहे आणि मोकळा भाग कोणता आहे आणि मग ते बॉम्ब हल्ला करणार नाही. हे सूक्ष्म नियोजन करून ठेवलं होतं. आम्हाला एका वर्षाचं नियोजन येईना की आमचं दुर्दैव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय म्हणण्याच्या अगोदर आपण काही विचार नक्कीच केला पाहिजे. राजांची ध्येय धोरण नक्कीच अंमलात आणली पाहिजे. आणि पालघरची घटना पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पटकन लक्षात आला. सुरतेवरती स्वारी झाली आणि सुरतेवरती स्वारी होत असताना सगळी सुरत लुटली जाते आहे. त्या सुरतीचे धुळीचे लोट आकाशाला भिडता आहेत. त्या सुरतीमध्ये इंग्रजांच्या वखारीला खंड्या लागलेल्या आहेत. त्या सुरतेचा जो काही सेनापती आहे तो आपल्या किल्ल्यामध्ये जाऊन लपलेला आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मावळे सुरत लुटत आहेत, पण एका घराच्या बाजूला सगळे मावळे उभे आहेत. त्या घराचं ते रक्षण करत आहे. साधा सोपा विचार आहे. सकाळ झाल्यानंतर त्या घरातली ती बाई बाहेर आली. बाहेर आल्यानंतर त्यांनी त्या मावळ्यांना विचारलं की अरे बाबा, तुम्ही सगळी सुरत लुटत होतात, आम्हालाही असं वाटलं होतं की आमचंही घर लुटल्या जाईल कारण आम्ही सुरतेमध्ये आहोत. त्या मावळ्यानं उत्तर दिलं, याचं उत्तर मला माहित नाही, पण माझ्या राजानं सांगितलं या घराचं राखण केली पाहिजे, या घराचं रक्षण केलं पाहिजे. ती बाई शिवाजी महाराजांकडे गेली. राजे छोट्याशा तंबूत बसलेले होते. राजे छोट्याशा तंबूमध्ये कणात लावून बसलेले होते. ती बाई गेली. त्या बाईने विचारलं, राजे तुम्ही सुरत लुटली, आमचं घर का सोडलं, आमच्या घराला संरक्षण का दिलं? राजे म्हणले, तुझा जो माणूस आहे, जो नवरा आहे त्याचं नाव आहे मोहनदास पारख. म्हणले हो बरोबर. या मोहनदास पारखानं या देशासाठी, या धर्मासाठी, या समाजासाठी तो जे काही कमवून आणायचा, त्या कमवून आणत असताना त्या मोहनदास पारखानं समाजासाठी आणि धर्मासाठी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. आणि म्हणून जो समाजाचं काम करतो, जो देशाचं काम करतो, जो धर्माचं काम करतो, त्या देश, धर्म आणि समाजाच्या काम करणाऱ्या माणसाला स्वराज्याकडून आणि स्वराज्याच्या मावळ्यांकडून कधीही तसुबरही
धक्का लागता कामा नये ही भूमिका राजानं आम्हाला सांगितली होती. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, नावाच्या राजानं सत्ता स्थापन करायची, नावाच्या राजाने सत्ताचा मलिदा खायचा, सत्ता निरंकुश करायची आणि निरंकुश सत्ता आणि संपत्तीच्या हव्यासापायी आम्ही आमचेच आदेश, आम्ही आमच्याच अस्मिता, आम्ही आमचाच स्वाभिमान, आम्ही आमचेच आदर्श गहाण ठेवायचे ही वृत्ती या देशामध्ये सुरू आहे आणि म्हणून या देशाचं वाटोळ होत आहे. एका अर्थाने हा स्वराज्याचा विचार आहे. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करतो, राजांचा विचार करतो, त्यावेळेस एक घटना ओलांडून आपण जाऊ शकत नाही. कल्याणच्या सुभेदाराची सून सौंदर्याची खाण होती, सूर्याचं तेज होतं, चंद्राची लकेर होती, शुक्राची चांदणी होती, गुरुचं वलय आयुष्यभर तिच्या भोवती फिरत होता. राहू केतू कधीही तिच्या वाटेला गेले नव्हते. आणि एक दिवस आबाजी सोनदेवानं कल्याणच्या लुटीमधून जो काही प्रचंड खजिना उचलून आणला, त्या प्रचंड खजिन्यामधून त्याने या पोरीला सुद्धा उचलून आणलं. ही दुश्मनाची लेक होती, यवनाची कन्या होती, शत्रूची सून होती. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला उभं करण्यात आलं आणि उभं केलेलं असताना आबाजी सोनदेवानं सांगितलं की राजे, कल्याणच्या लुटीमधून आपल्याला प्रचंड अशी संपत्ती मिळालेली आहे. म्हणले ठीक आहे. राजाने असं नाही म्हणलं, थोडीशी मी काढून घेतो, 1-2 गाड्या घेतो, घोड्या घेतो, असं नाही म्हणलं. राजाने म्हणले की सगळं स्वराज्याच्या गोदामात जमा करा. आणि मग सोनं सोन्याकडे गेलं, चांदी चांदीकडे गेले, कापडाचे ठाण झाले, कापड चोपड मोजलं गेलं, हत्ती घोडे उंट हत्यारं जी काही सापडली ती सगळी हत्यारं त्या ठिकाणी पोहोचवण्यात आली आणि ती पोहोचवलेली हत्यारं सगळा हिशोब झाला. आबाजी शिवाजी महाराजांना वाटलं की आबाजी सोनदेव आता निघून जातील, पण आबाजी ठामपणे उभे होते. आबाजींनी सहज आणखी दुसरा प्रश्न विचारला, राजे अजून तुमच्यासाठी एक दागिना आणलेला आहे, तो पेश करू का? राजांना असं वाटलं की कदाचित आणखीन एखादा अनमोल दागिना असेल. राजा असं नाही म्हणले बोटातली अंगठी करतो. राजे म्हणले जो काही दागिना आहे तो तत्पर पेश करा आणि त्याची देखील विल्हेवाट स्वराज्याच्या गोदामामध्ये लावायची आहे. आणि सहजपणे आबाजी सोनदेवानं या पुरीला उभं केलं. या पुरीला उभं केल्यानंतर या पुरीनं सहजपणे आपल्या पायाखालची माती कोरत राजाकडे चोरट्या नजरेनं पाहिलं. तिला असं वाटलं आता माझ्या जीवाचं काय होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय विचार करायला हवा होता हा पण एकदा विचार केला पाहिजे. त्या कल्याणच्या सुभेदाराची सून, त्या आरसपाणी सौंदर्याची खाण, आपल्या पायाखालची जमीन आपल्या नखानं उकरते आहे. राजे तिच्याकडे करारी नजरेने पाहताय. एक नजर त्या आबाजी सोनदेवाकडे आहे, दुसरी नजर त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेकडे आहे. आणि हे सगळं होत असताना राजांनी दोघे डोळे बंद केले. दोघे डोळे बंद केल्यानंतर राजांनी काही क्षण आपल्या विस्मृतीमध्ये गेले, भूतकाळामध्ये गेले. आणि भूतकाळामध्ये गेल्यानंतर राजांनी एक विचार केला. राजांनी दोघही संस्कृतींचा अभ्यास केला. पहिली संस्कृती होती मुस्लिम संस्कृती. 527 मध्ये राजा दाहिराच्या वरती आक्रमण करून त्या दाहिराच्या 2 कन्या परिमला देवी आणि सूर्यकुमारी देवी या दोघींना त्या मोहम्मद बिन कासिमाला उचलून बगदादला नेलं आणि बगदादच्या खलिफाला सप्रम भेट दिलं. त्या बिचाऱ्या दोघही पोरी त्या बगदादच्या खलिफाच्या जनानखान्यामध्ये दाखल झाल्या. ज्या राजाला आपण महान राजा म्हणतो, त्या महान राजाने आमच्या गर्भिणीचे पोट कापलेले होते, हे आम्ही कसे विसरून जातो. ज्या राजाला आम्ही महान म्हणतो त्या महान राजानंच या देशामध्ये आमच्या हिंदू भगिनींचा, नग्न स्त्रियांचा मीना बाजार भरवलेला होता, हे आमच्या लक्षात कसं आलं नाही. त्या कोकणच्या किनारपट्ट्यावरती अरबी लोक यायचे आणि पैशापासरी माझ्या बाळ बेटीला विकत घेत होते, हे आमच्या लक्षात कसं आलं नाही. एक ना अनेक छत्रपती शिवाजी महाराजांची काकू खिळवजीराजे भोसले यांच्या पत्नी गोदावरीबाई यांना अब्दुल्ला पोसरानं उचलून नेलं आणि उचलून नेल्यावरती बायको खिळवजीची आणि खिळवजीकडे 2 लाख गुणांची खंडणी मागतो. कुठे गेला हा कळस? राजे हा विचार करत होते. हा विचार करत असताना राजांनी सहजपणे म्हणलं असतं, हिला आपल्या जननखान्यात ठेवूयात. आपण कधीतरी रायगडावरती गेलात तर पहा एकदा, राजांचे जे काही बेडरूम आहेत ना, राजांचे जे काही झोपण्याची व्यवस्था आहे, त्या जेवढ्या राहण्या तेवढ्याच आहे. अशी एक वेगळी एक्स्ट्रा रेस्ट हाऊस नाही बांधलं राजांनी.
आजचे राजे मानतात तो विषय वेगळा, कारण मुळात राजांच्या विचारांशी त्यांना काही घेणं देणं नाही आहे. पण ज्या वेळेस कल्याणच्या सुभेदाराच्या पुढीचा विचार आला त्यावेळेस राजांनी दुसरा आणखीन विचार करायला सुरुवात केली. एकीकडे मुस्लिम संस्कृती पाहिलेली होती, दुसरीकडे एक विचार करायला सुरुवात केली. तो विचार असा होता की हिंदू संस्कृती काय सांगते. अहो, अहिल्याचा हात इंद्रानं धरला म्हणून इंद्राला कुष्ठरोगी म्हणून जीवन जगावं लागलं. चंद्रानं देखील एका महिलेचा हात धरला म्हणून त्याला अमावास्या आणि पौर्णिमेच्या फेऱ्यामध्ये अटकावं लागलं होतं. स्त्रीचं नाव पुढे केल्याशिवाय माणसाला किंमत येत नाही, हिंदू संस्कृती आहे. मग राधा रमण असेल, लक्ष्मी नारायण असेल, उमा शंकर असेल, सीता राम असेल, अगोदर सीतेचं नाव नंतर रामाचं, अगोदर राधेचं नाव नंतर कृष्णाचं आहे, अगोदर उमेचं नाव नंतर शंकराचं, अगोदर लक्ष्मीचं नाव आणि नंतर नारायणाचं आहे. हा किस्सा सगळा पाहत होते. राजांनी मनोमन ठरवलं या माझ्या स्वराज्याची स्त्री म्हणजे भक्त आणि भक्त देवता आहे. माझ्या मराठ्याची स्त्री ही उपभोगाची नाही तर ही उपासनेची वस्तू आहे. एवढा उदात्त धीरोदात्त भाव ठेवून राजांनी दोघे डोळे उघडले. एका कवीची कल्पना आहे, कविता जन्माला आली. अशीच असती माता आमची सुंदर रूपवती, आम्ही असेच निपुजलो असतो बदले छत्रपती. जिजाऊमा साहेबांचं सौंदर्य जर सांगायचं असेल तर रंगरूपावरती जाऊ नका. जिजाऊमा साहेब तर साक्षात सुंदर होत्या, पण त्याचं कर्तृत्व किती मोठं होतं हे एकदा विचार केला. खरं तर तो विषय निघाला म्हणून थोडस बाजूला सरक. खंडागळ्याचा हत्ती ज्यावेळेस सिंदखेड राजाला उधळला गेला त्यावेळेस मरणारी माणसं मराठ्यांची होती, मारणारी मराठ्यांची होती. भोसल्यांचे जाधव कापत होते, जाधवांचे भोसले कापत होते आणि कापता कापता माझी जिजा सज्जा कोठेमधून सहजपणे पाहत होती. लखुजी राजाने सहजपणे प्रश्न विचारला, जिजा भोसल्यानं आपली माणसं कापली आहेत, आजपासून तुला भोसल्यांचा घरोबा बंद आहे. जिजाऊनं काय सांगितलं माहिती? जिजाऊ म्हणले, मी भोसल्यांची कुलवधू आहे, मी भोसल्यांची सून आहे आणि आजपासून माझं नातं फक्त आणि फक्त भोसल्यांशीच आहे. भविष्यकाळ असा आहे जिजाऊमा साहेब त्यानंतर कधी सिंदखेड राजाला गेल्या नाहीत. राजे ज्या वेळेस 18 महिने आग्र्याला गेलेले होते, आग्र्यामध्ये जो काही सगळा खेळ सुरू होता त्या खेळामध्ये स्वराज्याची गाडी, स्वराज्याचा गाडा तसवर देखील हलणार नाही याची संपूर्ण काळजी राजमाता जिजाऊमा साहेब घेत होत्या. हे सौंदर्य आहे. अहो, संस्कार दिला, एक नाही 2 छत्रपती दिले. तो संस्कार राजमाता जिजाऊमा साहेबांच्या सौंदर्याचा संस्कार आहे. प्रतापगडाच्या रणसंग्रामाच्या वेळेस शिवाजी महाराज ज्यावेळेस जायला लागले त्यावेळेस राजांनी पाठीमागे पाहिलं. खरं तर तिचं लेकरू एका अजगराच्या वेख्यामध्ये जात होतं. कोण अफजल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. श्रीरंगपट्टणच्या राजाला ज्यानं बांधून मारलं तो अफजल. शहाजी राजांना साखळदंडाने बांधून विजापूरमध्ये फिरवलं तो अफजल. छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांना दक्षिणेमध्ये एका किल्ल्यावरती युद्ध करत असताना तोफेचा गोळा त्या संभाजी राजांवर सोडला तो अफजल. कोण अफजल? त्या अफजलला मारण्यासाठी ज्यावेळेस शिवाजी महाराज निघाले त्यावेळेस जिजाऊमा साहेबांनी सांगितलं की 32 दाताचा बोकड घेऊन येणे. पण त्याच्यानंतर शिवाजी महाराजांना एक वाक्य हे पण सांगितलं की मा साहेब, जर आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर शंभूराजांना हाताशी घेऊन स्वराज्याचा गाडा हाकावा. या सगळ्या प्रकरणांमध्ये जिजाऊमा साहेबांची जी भूमिका आहे ते सौंदर्य, रंगारूपाचं सौंदर्य कधीच मान्य नाही. राजे म्हणले, अशीच असती माता आमची सुंदर रूपवती, आम्ही असे जर निपजलो असतो वदिले छत्रपती. आमची आजची परिस्थिती काय आहे? आमची आजची परिस्थिती आहे, हिंगणघाटची माझी प्राध्यापिका कार्यकर्ता असेल, तिला भर रस्त्यावरती मारण्यात आलं. लातूरची सत्वगुणी जाधव असेल, सांगलीची अमृता देशपांडे असेल, ठाण्याची रिंकू पाटील असेल, माझ्या सिल्लोड लासलगावच्या भगिनी असतील. वर्तमानपत्रांमध्ये व्यभिचार, अत्याचार, बलात्काराच्या शिवाय वर्तमानपत्र पूर्णच होत नाही. जो राजा स्त्रीला आपल्या आई समान मानतो त्याच राजाच्या राज्यामध्ये त्याच राजाचा आदर्श घेऊन त्याच राजाच्या नावानं सरकार चालवून आम्ही असल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि मग काय फोपवतं माहिती आहे? 1994 साली मी ही कविता लिहिली होती. कुठली माय कुठली बहीण वासनाचे थैमान इथे, सैतानाच्या पुत्रांना तर मोकळे आहे मैदान इथे. घेऊ नकोस पोरा रे आमदार खासदार मंत्री तुझा बाप आहे, मग कितीही बलात्कार केले तर त्यात कोणते पाप आहे? तेरी चूप मेरी चूप दोघांची चांदी आहे आणि छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये आता चारित्र्याची मंदी आहे. या चारित्र्याच्या मंदीमुळे आम्ही रसतळाला जायला.
सखोजी गायकवाड म्हणजे वाक्य म्हणलं ना की बायकोचा भाऊ हा गव्हापेक्षा मऊ असतो. सखोजी गायकवाड कोण आहे? सखोजी गायकवाड अहो सखोजी गायकवाड आहेत सकवारबाई साहेबांचे लहान बंधू. सकवारबाई साहेब म्हणजे राजमाता जिजाऊ साहेबांच्या सुनबाई, शिवाजी महाराजांच्या पत्नी, की ज्या सकवारबाई साहेब त्यांनाच दीर्घायुष्य लाभलं. त्या औरंगजेबाच्या कैदेमध्ये सुद्धा होत्या महाराणी येसूबाईंबरोबर. त्या सकवारबाई साहेबांचा भाऊ यानं काय पराक्रम केला माहिती आहे? राजे दक्षिण दिग्विजयाला गेले. दक्षिण दिग्विजयावरून परत येत असताना सहजपणे रस्त्यामध्ये बेलवंडी नावाचं एक संस्थान लागतं. त्या बेलवंडी नावाच्या संस्थानामध्ये मल्लाबाई देसाई नावाची एक बाई होती. तिचा देसाई मागच्याच वेळेस लढाई करता करता ठार झाला होता. तिनं आपली ती बेलवंडीची गढी सांभाळून ठेवलेली होती आणि ती सांभाळून ठेवलेली गढी, त्या गडीवरती या सखोजी गायकवाडाचा डोळा होता. साहजिक आहे राजांना आपलं स्वराज्य वाढवायचं होतं. सखोजीने ती गडी ताब्यात घेतली. नुसती ताब्यात नाही घेतली, त्या मल्लाबाई देसाईला कैद केलं आणि कैद केल्यानंतर सहजपणे तिला शिक्षा करायची म्हणून तिच्या पाठीवरती थापटा मारला. तिची बेआबरू करण्याचा प्रयत्न केला. तिच्या अंगावरती हात घातला. तिच्या आबरूवरती घाला घालण्याचा प्रयत्न केला. सकाळ झाली. मसनदीवरती सदरेवरती खटला सुरू झाला. राजांनी विचारलं काय दोष आहे? मल्लाबाई सहज म्हणल्या राजे मला काही बोलायचं आहे, परवानगी मिळेल का? राजांनी म्हणलं हो, का नाही मिळणार? आणि तिने सांगितलं की तुमच्या स्वराज्यामधल्या ही जी लोक आहेत या लोकांना मला अशी वागणूक दिली, माझ्या अब्रूवरती घाला घालण्याचा प्रयत्न केला. राजाने एका शब्दामध्ये सांगितलं कोण आहे तिकडे? या आत्ताच्या आत्ता सखोजी गायकवाडाचे गरम सळईनं डोळे काढले पाहिजे. स्वतःच्या सख्या साल्याला घरामध्ये बलात्कार नाही हो, फक्त अंगावरती हात टाकला म्हणून राजाने शिक्षा दिली, डोळे काढून घेतले. रांजाच्या बाबाजी भिकाजी गुजर पाटलाची कथा माहिती आहे आपल्याला. बाबाजी पाटलाने एकच वाक्य उच्चारलं, गावचे पाटील आहोत आम्ही, जसं पटेल तसं वागू, कुणाची बाळबिटी आमची मालमत्ता असते. राजाने काय केलं? राजाने तत्क्षणी त्या बाबाजी भिकाजी गुजर पाटलाला चौरंग्या केला. एवढा महान विचार या महाराष्ट्रातल्या राजानं जगाला दिलेला आहे. राजाचा विचार जगानं स्वीकारला, आम्ही विसरलो. हे आमचं दुर्दैव आहे. काय कुठल्या विषयामध्ये राजांचं एखादं उदाहरण घेऊन तुम्हाला सांगायचं? अहो राजाने सांगितलं की माणसं जपली पाहिजे. अहो कशी जपली पाहिजे? फिरंगोजी नरसाळ ज्यावेळेस शंभूराजे दिलेर खानाला जाऊन मिळाले त्यावेळेस त्या शंभूराजांनी त्या फिरंगोजी नरसाळ्याच्या ताब्यामध्ये असलेला जो किल्ला आहे त्या किल्ल्यावरती आक्रमण केलं. फिरंगोजींनी काय केलं? फिरंगोजींनी सहज सांगितलं की एका मोठ्या राजाचा, ज्याला आम्ही राजा मानतो, जो राजा आहे त्या राजाच्या लेकरावरती आम्ही हात कसा उचलावा? आणि म्हणून फिरंगोजीनं हातातली शस्त्र टाकून तो किल्ला शंभूराजांच्या ताब्यामध्ये दिला, म्हणजे तो दिलेर खानाच्या ताब्यामध्ये दिला. आणि दिलेर खानाच्या ताब्यामध्ये दिलेला जो किल्ला आहे तो किल्ला सोपवून फिरंगोजी तडक रायगडावरती आले. रायगडावरती आल्यानंतर राजांना सांगितलं की महाराज, शंभूराजांवरती माझ्याच्यानं हत्यार उचललं गेलं नाही, मी तो किल्ला असाच देऊन आलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदेश दिला, जो स्वराज्य द्रोह करतो ही स्वराज्याची प्रॉपर्टी आहे. राजांनी एक वाक्य नेहमी सांगितलं, राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा आहे. श्री म्हणजे काय? रयत. आम्हाला लोकशाही कधी कळाली? अब्राहम लिंकन सांगितली. अहो नाही, त्याच्याही अगोदर 7,500 वर्षापूर्वी आम्हाला लोकशाही माहिती होती. ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल म्हणून लोकशाही नाही. रामानं लोकशाही स्थापित केलेली होती, तीच लोकशाही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने पुनश्च एकदा जगाच्या पाठीवर पाहायला मिळाली. हे रयतेचं राज्य आहे, माझ्या बापाचं काहीच नाही, असं म्हणण्याची वृत्ती जी होती ती वृत्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मनामध्ये जोपासलेली होती. एक दोन कार्यक्रम सुरू. हा बोलतोय मी. हो बोलतोय. सॉरी.
राज्य हे रयतेचं आहे, माझ्या बापाची पेंड नाही, ज्याला पटेल त्याला जसं वाटावं असं नाही. राजांनी सरळ सरळ राज्य रयतेचं आहे असं म्हणून लोकशाही स्थापित केली. फिरंगोजी नरसाळ्याला एका वाक्यात सांगितलं की तुम्हाला कुणी अधिकार दिला होता तो गड कोट किल्ला हातामध्ये शस्त्र न घेता सहजपणे सोडून देण्याचा? तुम्हाला अधिकार कोणी दिला? फिरंगोजी म्हणले, राजे माफ करा, माझ्याकडून शस्त्र नाही उचललं गेलं. फिरंगोजीला तोफेच्या तोंडी देण्याची शिक्षा झाली. राजा आपल्या महालामध्ये गेले. राजा आपल्या महालामध्ये गेल्यानंतर राजांना झोप लागली नाही. फिरंगोजी तिकडे तळमळतो आहे, राजे इकडे तळमळत आहेत. राजांना झोप लागली नाही. बिना पायतान घालायचे, डोक्यावर जिरेटोप नाही, बिस्कटलेले केस आहेत, तांबारलेले डोळे आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये राजे त्या होळीच्या माथ्यावरती निघाले आहेत. का तर होळीच्या माथ्यावरती कदाचित सहजपणे त्या फिरंगोजीला सूर्योदय झाल्या झाल्या तोफेच्या तोंडी दिल्या जाईल म्हणून शिक्षा रद्द झाली. रायगडाच्या इतिहासामध्ये एकदाही कुणालाही टकमक टोकावून लुटलं नाही की तोफेच्या तोंडी दिली नाही, जोपर्यंत शिवाजी महाराज जिवंत होते तोपर्यंत. राजांनी फिरंगोजीची शिक्षा रद्द केली आणि गळ्याला लावला. अरे म्हणले, तुम्ही सोन्यासारखी मोत्यासारखी माणसं, जर तुम्ही असं हत्यार टाकायला लागले तर स्वराज्य पुढे उभं राहायचं कसं? मग तो स्वराज्याचा युवराज असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्याबरोबर युद्ध केलंच पाहिजे. प्रसंगी त्याला पराभूत केलं तरी मनोवृत्तीमध्ये तुमच्या खोट येता कामा नये, हा सांगण्याचा वारसा दिलेला. खर तर काय सांगायचं राजांच्या विषयी? एक ना अनेक अशा असंख्य गोष्टी. राजांनी माणसं जोडली, नुसती जोडली नाही तर ती घडवली, नुसती घडवली नाही तर ती मडवली. आणि या मडवलेल्या गोष्टींमध्येच संभाजी कावजी कोंढाळकर नावाचा एक माणूस बसतो. प्रतापगडाच्या रणसंग्रामाच्या वेळेस सहजपणे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या पोटामध्ये बिचवा घातला, अफजल खानाच्या पोटामध्ये वाघनख घातली, आणि वाघनख घातल्यानंतर ठरलं असं होतं की खाली इकडे कापाकापी सुरू झाली. जावळीचं जंगल रक्तानं माखायला लागलं, आणि जावळीचं जंगल रक्तानं माखत असताना राजांनी त्या माचीवरून गडाकडे जाण्यासाठी आपली पाठ वळवली. राजांनी पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी ओलांडली, आणि पहिल्या दुसऱ्या पायरीवरून ओलांडताना सहजपणे राजांच्या लक्षात असं आलं की आपला एक साथीदार कमी आहे. मग भिकाजी चोर आहे, काताजी वेळ आहे, यसाजी आहे, तानाजी आहे, पण आमचा एक माणूस कमी आहे. राजांना असं वाटलं की माझं गणित चुकलं असेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 नाही, राजांनी पुन्हा उलटा हिशोब केला. 9 8 7 6 5 4 3 2 1 माणसं 9च भरतायत. थोड्या वेळानं काय झालं, थोड्या वेळानं संभाजी कावजी कोंढाळकर आला. कोंढाळकरानं आपल्या पाठीमागे काहीतरी लपवलेलं होतं. ते लपवलेलं असताना राजानं सहजपणे विचारलं, म्हणले संभाजी पाठीमागे काय लपवून आणलाय? म्हणले काही नाही राजा. अरे सांग की. थोड्या वेळानं त्यानं ते मुंडकं, अफजलचं कापलेलं मुंडकं त्या शिवाजी राजांना दाखवलं. म्हणले राजे, तुम्ही याच्या पोटात बिछवा घातला, याला वाघनखानं मारलं, हा मेला नव्हता. हा लवा लवा दगा दगा करत पालखीत बसला. याच्या भयानं ती पालखी सहजपणे उचलली. ती पालखी उचललेली ते भोई खाली जावळीकडे घेऊन जात होते. सगळ्यात पहिले मी भोयांचे पाय कापले. भोयांचे पाय कापल्यानंतर याचं मुंडकं कापून घेऊन आलो राजमाता जिजाऊ साहेबांना दाखवण्यासाठी. अरे म्हणले येड्या, त्या वाघ नखांना मी विष लावलेलं होतं. हा माचीवरती मेला नसता तर जावळीला जाऊन मेला असता, पण हा मेला नक्की असता. पण जर उद्या तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर मी तुझ्या मायबापाला काय तोंड दाखवलं असतं. एवढा उदात्त विचार माणसांच्यासाठी दिलाय, आणि एवढा उदात्त विचार राजे घेऊन जगत होते. म्हणून तर मग तानाजी कोंढाणा घ्यायसाठी गेला आणि बाजीप्रभूनं घोडखिंडीमध्ये विशाळगडाचा रस्ता प्रशस्त करून दिला. माणसं अशी जोडायची असतात. आजकालची लोक माणसं जोडतात, जोडत नाही असं नाही, पण जोडलेली माणसं सहजपणे तोडतात सुद्धा. आपलं काम झालं, आपला स्वार्थ साधल्या गेला. आपला स्वार्थ साधल्यानंतर समोरच्या माणसाचं जर का उपद्रव मूल्य शून्य असेल तर आपण त्या उपद्रव मूल्य शून्य असलेल्या माणसाला तत्काळ पटकन त्याची जागा दाखवायला कमी करत नाही. कधीतरी राजांचे असले विचार घेऊन जर आपण जगायला लागलो तर मला असं वाटतं की हा संपूर्ण राज्याचा जो प्रगतीचा रथ आहे तो राजमार्ग झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. जाता जाता फक्त एकच सांगतो, या सगळ्या वातावरणामध्ये, या परिस्थितीमध्ये अंधार होत चालला आहे की दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे.
अंधार होत चालला एक दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. नेते झाले अफजल खान, स्वातंत्र्याचे गेले तुळजापूर, शाहिस्त्याची बोटे छाटण्या एक युवा पाहिजे, आणि या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. माय मराठी आज आमुची दारोदारी फिरत आहे. माय मराठी आज आमुची दारोदारी फिरत आहे. भीक अस्मितेची साऱ्यांकडे मागत आहे. हर हर महादेवाची वादळी हवा पाहिजे. 400 वर्षानंतर स्वराज्याला पुन्हा जिजाऊची दवा पाहिजे, आणि या देशाला एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा पुन्हा एकदा शिवा पाहिजे. धन्यवाद. जय भवानी. धन्यवाद दादा, आपले खूप खूप आभार. अतिशय समर्पक शब्दात आणि अतिशय सुंदर अशा ओघवत्या वाणीमध्ये आपण आम्हाला थोरले राजे काय सांगून गेले होते आणि थोरल्या राजांचे विचार आमच्या सर्वांपर्यंत पोहोचवले. खरंच. हॅलो, आवाज येत नाहीये का? हो दादा बोला. सराफ सर. हा नमस्कार दादा. सराफ सर, बोला ना दादा. आवाज येतोय ना मला? हा, माझा आवाज येतोय? नितीन सराफ सर. सर बोलतोय मी. कोणी आहे का? दादांना आवाज जात नाहीये. आपल्याला येतो दादांचा आवाज, दादांना जात नाहीये बहुतेक. माझा आवाज येतोय का? हो हो सर, तुमचा येतोय. पाटील सर, आपला आवाज येतो आम्हाला. पसारकर सर. हा दादा, तुमचा आवाज येतोय आम्हाला आपला मूळ व्यवस्थित. काढून कार्यक्रमाची सूत्र आपल्या हातात घ्या कुणीतरी. हो हो, हा शांतताई. हा सर. हा, सुरू करा पुढचा तटा. रश्मीताई. हो हो. घ्या. दादा तुम्हाला आवाज येत नाहीये का? हॅलो? दादांना आवाज जात नाहीये. जात नाही दादांना. हा, नाही आपला येतो. हा, करा सुरू पुढे. हॅलो. सातभाई सर, येतोय तुमचा आवाज? येतोय ना? ओके. बोला. हो. धन्यवाद दादा, आपले खूप खूप आभार. अतिशय समर्पक आणि सुंदर शब्दामध्ये थोरले राजे नेमके काय सांगून गेले होते आणि त्यांचे जे विचार आहेत ते आम्हा सर्वांपर्यंत आपण पोहोचवलेत. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सातभाई सर. हा दादा बोला. सर बोला. हा, आजच्या कार्यक्रमाचे सातभाई अध्यक्ष सर बोला. आपल्या सर्वांचे आदरणीय असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सातभाई सर बोला. विद्यापीठ विकास मंचचे नेतृत्व असलेले आणि आपल्या सर्वांचे लाडके असे आदरणीय गजाननजी सानप सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. आदरणीय गजाननजी सानप सर. नमस्कार. मी अशी अपेक्षा करतो की माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. हो दादा. सर हो. फक्त कॅमेरा सर. चालू करा. सानप सरांचा कॅमेरा सुरू आहे. सरांचा आवाज येत नाही. सर वेदांत भैयाच्या याच्यावरून बोलत आहात ना आपण? हो हो हो. सर मी ऑडिबल आहे का? हो सर, आता ओके. कारण माझा एक ऑडिओ गेलाय त्यातला नेमका. मला स्क्रीनवर मी दिसत नाहीये, त्याला हे करता येईल का? हा, पिन केलंय सर. तुम्ही तुमचं स्वतः पिन आम्हाला दिसत आहात सगळ्यांना. अच्छा अच्छा अच्छा, मला नाही दिसत. ओके, ठीक. आमचे
ज्येष्ठ मित्र माननीय श्री रवींद्रजी पाटील, जे की आपल्या इतिहास संकलन संस्थेचे महाराष्ट्राचे महासचिव आहेत, त्यांचं उघवतं व्याख्यान आज या निमित्तानं बऱ्याच अनेक वर्षानंतर ऐकायला मिळालं. या कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक प्राध्यापिका डॉक्टर शांता जाधवर गीते मॅडम, सूत्रसंचलन करणारे डॉक्टर रवीजी आणि या संस्थेचे प्राचार्य डॉक्टर हजारी सर, या इतिहास संकलन संस्था बीडचे सचिव चे मित्र प्राध्यापक शशिकांतजी पासारकर आणि या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर शशिकांतजी दैफळकर, आपण या शिवजयंतीच्या निमित्तानं सध्या पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये कोविड वाढत असताना पुनश्च एकदा व्हर्च्युअल असा हा कार्यक्रम आपण आयोजित केला आणि रवींद्रजी यांचं हे उगवतं व्याख्यान या ठिकाणी आपल्या सर्वांना या निमित्तानं ऐकायला मिळालं. खर तर शिवछत्रपती हा आमच्या जीवनाचा आणि जगण्याचा आत्मा असला पाहिजे आणि म्हणून ज्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करत आहोत, ज्या क्षेत्र मध्ये आमचं उपजीविकेचं साधन म्हणून आम्ही कार्यरत आहोत, अशा या क्षेत्रामध्ये आमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत अनेक चांगल्या गोष्टी या निमित्तानं जात असतात. आपण जी सर्व ज्येष्ठ मंडळी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण आहात, खरं तर मला खूप अभिमान वाटतो की आपण एका अर्थानं या इतिहासाचे वाहक आहात. जो हा साधारणतः 1600 दशकातला इतिहास, शिवरायांचा इतिहास, महाराष्ट्राच्या पराक्रमाचा इतिहास हा खऱ्या अर्थानं पुनश्च एकदा 21व्या शतकामध्ये ही जी नवीन उद्योन्मुख पिढी आगामी काळामध्ये येते आहे, या पिढीच्या समोर आपण हा घेऊन चाललेला आहोत. त्या दिवशी इतिहास संकलन परिषदेच्या बैठकीमध्ये ही बोलताना मी आवर्जून म्हटलं की आपण सर्वजण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये इतिहास संकलन परिषदेच्या माध्यमातून असेल, शिक्षा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून असेल, विविध प्रयत्न आपण सातत्यपूर्ण रीतीने इतिहासाचं संकलन करणं, इतिहासाचं पुनर्लेखन करणं, इतिहासातल्या जे तथ्य आहेत ही तथ्य लोकांपर्यंत पोहोचवणं, असं अतिशय महत्वपूर्ण काम आपण सातत्यपूर्ण रीतीने करत आहात. त्यामुळं खऱ्या अर्थानं मी आपल्या सर्वांचं या शिवजयंतीच्या निमित्तानं हा शिवविचार जो आहे हा समाजापुढे नेताय. त्यामुळे मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी विद्यापीठ विकास मंचाच्या वतीनं, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. खर तर सुरुवातीपासूनच इतिहास हा जो विषय आहे हा माझ्या आवडीचा विषय राहिलेला आहे. आपल्या सर्वांना सांगायला खरोखर मला थोडस हे वाटतं की मी तसा सायन्सचा टीचर आहे, परंतु ज्या सामाजिक शैक्षणिक कामामध्ये मी जोडल्या गेलो आणि त्या निमित्तानं जे एक इतिहासाचं वाचन या निमित्तानं करण्यात आलं, आपण म्हटलं तसं पाटील सरांसारखी जी अनेक मंडळी महाराष्ट्रामध्ये आहेत, देशभरामध्ये आहेत, अशा लोकांच्या भेटण्यातून, बोलण्यातून हा इतिहास आमच्या मनाच्या पटलावर सातत्यपूर्ण रीतीने जिवंत होत आला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचा विचार हा समाजामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये रुजला पाहिजे म्हणून आपण आणि माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आपण यामध्ये कार्यरत आहोत. आता पाटील सरांनी
या ठिकाणी त्यांच्या उगवत्या वक्तृत्व शैलीद्वारे छत्रपती शिवरायांचा हा इतिहास, त्यांचे जे सगळे कर्तृत्व गुण होते हे आपल्या समोर एका अर्थानं मांडण्याचा प्रयत्न केला. अनेक जे विषय, अनेक जी नाती, अनेक ज्या सध्याच्या समाज मनामध्ये उपस्थित होणारे प्रश्न आणि त्या काळामध्ये शिवरायांनी त्याला दिलेली उत्तरं, असे अनेक विषय कळत नकळत त्यांनी उगवत्या शैलीमध्ये आपल्या समोर मांडले. खर तर सध्या या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्रामध्ये, या भूमीमध्ये त्यांचं नाव घेतल्याशिवाय आम्ही सरकार चालवू शकत नाही. कोणतीही गोष्ट करायची असेल तर छत्रपती शिवरायांच्या नावानं त्यांना वंदन करून आम्हाला ती गोष्ट करावी लागते. अशा या महाराष्ट्रामध्ये आता जे पाटील सरांनी अनेक गोष्टींमधनं सांगितलं, सुभेदाराची चून असेल, अनेक महिलांच्या बाबतीतल्या अत्याचारांचे विषय असतील, अनेक शिवरायांच्या भूमिका त्यांनी या ज्या सगळ्या विषयामध्ये सांगितल्या, माझ्यासारखा सामाजिक क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता आज अस्वस्थ आहे. ज्या शिवरायांचं नाव घेऊन राज्य सरकार चालवायचं, त्याच सरकारच्या मंत्रिमंडळातले मंत्री जर महिलांच्या विषयाबाबतीत सजग नसतील, मंत्रिमंडळाचं नेतृत्व करणारे राजे, लोकराजे म्हणणारे ही सर्व नेतृत्व करणारी मंडळी जर त्यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या मंत्र्यांना आजच्या या सामाजिक स्थितीमध्ये योग्य भान देऊ शकणार नसतील, तर खऱ्या अर्थानं हा शिवजयंती सोहळे आणि हे फक्त दिखाऊपणाचे राहतील, असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत. मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या दूरचित्रवाहिन्यांवर जे चित्र आम्ही बघतो आहोत ते चित्र अतिशय दुर्दैवी आहे. आणि म्हणून शिवरायांच्या या भूमीवर एवढे आम्ही शंड कसे, पायाखाली आग तरी डोके आमचे थंड कसे, असा एक प्रश्न माझ्या मनासमोर येतो. ही जी एक घोषणा आहे ही आम्ही आमच्या विद्यार्थी दशेमध्ये, महाविद्यालयीन जीवनामध्ये सातत्यपूर्ण रीतीने देत आलेलो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन या जगातील अनेक देश ज्यावेळेस या जगावर राज्य करतायत, त्याच काळामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा उद्योन्मुख भारत मार्गक्रमण करत आहे. मी म्हटलं कदाचित या महाराष्ट्रामध्ये आम्हाला वाटणारी परिस्थिती ही दुर्दैवी असेल, परंतु या देशामध्ये असणारं सरकार आज शिवछत्रपतींचा आदर करणारं सरकार आहे. आणि म्हणून पाकिस्तान सारख्या किंवा शेजारच्या देशांकडनं होणाऱ्या ज्या कारवाया आहेत, या कारवायांवर सुद्धा गनिमी कावानं आम्हाला पुनश्च एकदा सशस्त्र हल्ला करता येऊ शकतो, याचं एक मूर्तिमंत उदाहरण आम्हाला आमच्या केंद्र सरकारनेही घालून दिलेलं आहे. आमच्यासाठी ही फार अगदी गर्वाची बाब आहे. सध्याचा जो एक काळ आहे तो काळ हा असा आहे की आम्हाला आमची ही जी प्रतीका आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी राजे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, यांचा जो एक इतिहास आमच्या मनाच्या पटलावर या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सातत्यपूर्ण रीतीने कोरला जातो, सांगितला जातो. या शिवरायांच्या या भूमीवर आज आम्ही आवर्जून या ठिकाणी बघतो आहोत की या सर्व विषयांना एका बाजूनी न्याय देत असताना, केंद्रामध्ये न्याय देत असताना, आमच्या या ठिकाणी अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आम्हाला सातत्यपूर्ण रीतीने कराव्या लागतील. आणि मला असं वाटतं की कदाचित सरकार असतील ते हे पूर्णपणाने करू शकतील का मला माहित नाही, परंतु आमच्यासारखी जी मंडळी इतिहासाचं लेखन करतायत, इतिहासाचं संकलन करतायत, ते लोकांपर्यंत घेऊन जात आहेत, अशी ही सगळी मंडळी आता आगामी काळामध्ये आपल्याला पुढे येऊन समाजाला सोबत घेऊन अनेक
ऐतिहासिक कामं आपल्याला आगामी काळामध्ये करावे लागतील. मी नुकताच मागच्या आठवड्यामध्ये जो जलदुर्ग त्याला म्हणता येईल, जो वासोटा नावाचा एक किल्ला आहे, त्या ठिकाणी मी माझ्या विद्यार्थ्यांना घेऊन गेलो. माझ्या लक्षात आलं की शिवाजी महाराजांची काय नीती होती. असे हे जे फिरंगी होते, असे जे शत्रू होते की जे लोकांच्या पुनश्च एकदा नजरेस येऊ नये, परंतु त्यांना आम्हाला देहदंड द्यायचा नाहीये, त्यांना आम्हाला जेलमध्ये ठेवायचंय. त्यांनी वासोटा सारख्या किल्ल्यांचं निर्माण केलं, ज्या ठिकाणी त्यांनी असे अनेक कैदी नेऊन ठेवले की त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला, परंतु त्यांना त्या ठिकाणावरनं बाहेर नाही येता आलं. आपला खजिना सुरक्षित राहिला पाहिजे म्हणून तो अशा ठिकाणी हलवला की ज्या ठिकाणी तो सहज लोकांच्या हाताला येणार नाही. आजही आम्ही रायगडासारखा किल्ला ज्यावेळेस बघायला जातो त्यावेळेस आमच्या असं लक्षात येतं की त्याचं जर आम्ही वास्तुशिल्प बघितलं, त्याची जर आम्ही वास्तुरचना बघितली तर अप्रतिम अशी वास्तुरचना त्या किल्ल्याची आहे. तिथली बाजारपेठ, सर आपला आवाज बंद झालाय. हॅलो सानप सर, आपला आवाज बंद झालाय. सानप सर म्यूट झालंय. त्यांना कॉल करून सांगा हवं. त्यांना फोन करावा लागेल. त्यांचं लागत म्हणजे हे करावं. एक मिनिट लावतो. सर सानप सरांचा फोन नंबर नाहीये. कोणाला तरी दादा ताई आहेत ना, शांताताई? हो दादा, लावते मी. सातभाई सरांना जमत नाही का तिथून म्यूट करायला, हे अनम्यूट करायला? तरी मी करते कॉल. गुगल मीटला नाहीये ही सिस्टीम म्यूटची. म्यूट करता येतं. सरांनाही आपला आवाज नाही जाते. त्यांना पण आवाज येतो. बहुतेक नेटवर्कचा त्यांचा थोडासा इश्यू असेल. कदाचित त्यामुळे ते फोन उचलत नाहीयेत. साहजिकच आहे ते. नाही, त्यांच्या लक्षातच नाहीये ते. आवाज बंद झालाय. ओके ओके, आले लक्षात, आले त्यांच्या. हा सर, आपला आवाज नाही येते. नाही, आपला आवाज नाही जात. नाही सर आता कॉल घेतच नाहीये ते, त्यांच्याच बरोबर बरोबर. नाही, स्वाभाविक मेसेज करूया आपण, त्यांनी पाहिलं तर. सर आवाज येत नाहीये, त्यांना क्लिक झालंय ते. ज्यांची स्क्रीन शेअर केली असेल त्यांनी थोडस सांगा तसं, म्हणजे हवं तर हवं करू सर. मॅडम आता एकदा कॉल करून बघा बरं. आपण 2 मिनिट वेट करूयात, कारण सर सुद्धा अतिशय म्हणजे महत्वाच्या विषयाचं विवेचन करत होते.
हा सोनटक्के सर, बोला ना, काही समस्या आहे का? सरांनी समारोप केलेला आहे सर, त्यांचं संपलेलं आहे असं म्हणत आहेत. पुढची सूत्र घ्या साधे सर. चालेल, धन्यवाद आदरणीय सानप सर. कनेक्टिव्हिटीच्या थोड्याशा समस्येमुळे आपलं आम्हाला पूर्ण वक्तव्य ऐकता आलं नाही, तर तरी पण आपली जी मांडणी होती ती खरंच शिवविचार आपण आचरणात आणतोय काय या दृष्टीनं आपणा सर्वांना नक्कीच विचार करायला लावणारी अशी होती. आपले खूप खूप आभार. यानंतर मी आजच्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमाच्या आयोजका श्याम गदडे महाविद्यालयाच्या इतिहास विभाग प्रमुख आदरणीय शांता यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. आपले लाडके दादा रवींद्र दादा पाटील यांचं आपण व्याख्यान शिव जयंती निमित्त आयोजित केलेलं होतं आणि त्यानिमित्त आपण हा शिव उत्सव एका दिवसाचा साजरा केलेला आहे आणि हा कार्यक्रम जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आहे. आभार प्रदर्शन म्हणजे प्रदर्शन हे नावच असतं की प्रदर्शन करतं. त्यात आभार म्हणल्यानंतर आभाराचं प्रदर्शन करणं म्हणजे तुमच्या उपकाराचं जे काही भार दिलेला आहे ते दर्शवणं असंच म्हणावं लागेल. तत्पूर्वी आपल्या व्याख्यानातून अध्यक्ष आणि वक्ते यांच्या व्याख्यानातून मला जाणवलेली किंवा एक आठवलेली गोष्ट मी सांगू इच्छिते. शिवाजी महाराजांना जिजाऊ आईसाहेबांनी महासाहेबांनी रामायण महाभारत आणि तत्कालीन आध्यात्मिक गोष्टी सांगूनच मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यात रामायण महाभारत तर त्यांनी म्हणजे पुळून केल्यासारखं असेल, जे की त्यांच्या प्रत्येक उदाहरणावर महाभारताचा आणि रामायणाचा ठसा उमटलेला आहे. म्हणूनच त्यांचं पुढील काळामध्ये राज्य रामराज्य पद्धतीने व्हावं असा प्रयत्न होता. एक प्रसंग असा असतो शिवाजी महाराजांच्या जीवनातला. आवाज येतोय का माझा? आवाज येतोय. साईडला दुसरी सिस्टीम जी आहे ती बंद करा. नाही, माझ्याकडे काहीच नाहीये. ओके. तर शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये एक वेळ अशी येते की त्यांना दुसरा विवाह करण्यासाठी जिजाऊ आईसाहेब विनवत असतात. तेव्हा शिवाजी महाराज म्हणतात की माँसाहेब, आपण मला रामायणाची म्हणजे पारायण करून किंवा त्या गोष्टी सांगून इतकं परिपक्व केलेलं आहे की रामराज्य किंवा राम पुरुषोत्तम मर्यादा पुरुषोत्तम मला व्हायचं आहे आणि या दृष्टीनं माझे पुढील कार्य असेल. नाहीये म्हणून आवाज नाही येते मला काही. बाकीच्यांना येतोय आवाज? आवाज येतोय मॅडम. सरांचा बोला बोला. कदाचित सनप सराम सारखं माझं झालंय की आता मला कुणाचाच आवाज येत नाहीये. मॅडम आवाज येतोय मॅडम, बोला तुम्ही. अच्छा, चालू ठेवा मॅडम, चालू ठेवा. हा, तर एक प्रसंग असतो की तिथं जिजाऊ त्यांना दुसऱ्या विवाहासाठी प्रेरित करीत असतात सोयराबाई सोबत. त्यामुळे त्या म्हणतात की माझ्यासमोर म्हणजे शिवाजी महाराज म्हणतात की माझ्यासमोर रामाचं एवढं मोठं उदाहरण आहे, एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम राम, आणि असं असताना एवढा मोठा आदर्श असताना तुम्ही मला, आणि हे तुम्हीच शिकवलेलं आहे की रामायणात रामाने असं असं केलेलं आहे, तो एक वचनी एक पत्नी एक बाणी होता. मग हे मला कसं पटेल किंवा हे मला मान्य नाही की आता दुसरं लग्न करणं. रामाचं जे तत्व होतं तेच मला पाळायचं. त्यावेळेस जिजाऊचं जे उत्तर होतं त्यावरून समजतं की जिजाऊ ह्या त्यांना पावलोपावली मार्गदर्शक होत्या आणि म्हणूनच ते स्वराज्य निर्माण करू शकले. तर जिजाऊ आईसाहेब माँसाहेब असं म्हणल्या की राजे तुम्ही विसरत आहात, मी तुम्हाला फक्त रामायणच शिकवलं नाही, रामायणातला रामच शिकवला नाही, तर त्याबरोबर महाभारत ही शिकवलं आहे. मी जसं तुम्हाला सांगितलंय की रामायणातला राम
मर्यादा पुरुषोत्तम आहे, तसाच महाभारतातला कृष्ण रणनीतीमध्ये उत्तम आहे. आणि आपल्याला स्वराज्याची नीती, स्वराज्याचं संरक्षण करायचं असेल तर कृष्णासारख्या काही रणनीती आपल्याला पाळाव्याच लागतील. आपल्या राज्याच्या सीमा भक्कम करण्यासाठी दुसऱ्या राज्याचा आधार घ्यावा लागेल, जो की अशा पद्धतीनेही घेता येतो. या उदाहरणातून आपल्याला समजतं की जिजाऊ यांनी महाभारत आणि रामायण या धर्मग्रंथाच्या आधारे शिवाजी महाराजांना शिवशाहीचं राज्य निर्माण करण्यासाठी पाठिंबा, प्रेरणा दिलेली आहे. आजचे अनेक चिकित्सक, विद्वान रामायण आणि महाभारतावर आपल्या बुद्धिमत्तेने मोठा चुकीचा असा अर्थ लावतात, परंतु त्यांना हेही सांगावं वाटतं की पूर्ण जगाची राज्यघटना अभ्यास करून समाजाला, आपल्या भारताला सुव्यवस्था देण्यासाठी स्वतः आंबेडकरांनीही रामराज्य आणि शिवशाही हाच उद्देश समोर ठेवलेला होता आणि राज्यघटनेची निर्मिती केलेली होती. शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये स्त्रिया, आई, बहीण यांच्याकडं, यांच्या चारित्र्याकडे कोणी डोळे उतारून पाहणारच नाही अशी व्यवस्था केली होती, जी की कुठेतरी महाभारतामध्ये द्रौपदीला झालेल्या वेदना कदाचित त्यांना माहित होत्या. म्हणून त्यांच्या अनेक चरित्रामध्ये, अनेक कथेमध्ये अशा स्त्रियांच्या विषयीच्या असणाऱ्या गोष्टी समोर येतात. हे व्याख्यानातून आपल्याला जाणवलेलंच आहे. हेच सांगण्याचा प्रयत्न कदाचित वक्त्यांचा होता की शिवराज्य, शिवशाही, रामराज्य याच्याच आधारावर लोकशाही आहे, जे की 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी राजेशाही पद्धतीमध्ये लोकशाही रुजवण्याचं काम केलेलं आहे. उत्तर भारतामध्ये गीतेचे अनेक पारायण झाले, परंतु गीता रुजवण्याचं दक्षिण भारतामध्ये काम शिवाजी राजांनी केलेलं आहे. हेच आपल्या वक्त्यांनी आणि अध्यक्षांनी सांगितलेलं आहे. तर मी आपल्या आभाराकडे, माझ्या भाराकडे येते, जो की मी घेतलेला आहे भार, सगळ्यांचे आभार मानण्याचा. परंतु हा भार न समजता माझे भाग्य समजते की मला या निमित्तानं आभाराच्या वेळेत तरी शिव चरित्रातल्या एक गोष्ट सांगता आली, जी की आपल्या समोर मांडताना मला खूप आनंद झाला. आजच्या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले आपले अध्यक्ष लाडके दादा रवींद्र दादा पाटील यांचे मी मनापासून आभार मानते. त्यानंतर वक्ते होते दादा, आणि आपल्याला लाभलेले अध्यक्ष आदरणीय गजानन सानप सर यांचेही मी मनापासून आभार मानते. माझ्या महाविद्यालयाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, सचिव, आमचे अध्यक्ष शशिकांत धैपळकर सर, सचिव बाळूताई गदळे बाई, आणि आमच्या कॉलेजचे प्राचार्य HM हजारी सर, तसेच आमच्या पूर्ण मॅनेजमेंटचे सर्व कार्यकारिणी यांचे मी मनापासून आभार मानते, जे नेहमी माझ्या बरोबर असतात. त्याबरोबरच इतिहास संकलन समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित, ज्यात की नितीन सर असतील, मुकुंद देवर्षी सर असतील, रवींद्रदादा पाटील, नंतर भारतीताई, रश्मीताई, आणि माझ्या बीड जिल्ह्याच्या अध्यक्ष राजेश दादा विजदे, सचिव पसारकर सर, आणि सगळे जमलेले श्रोते, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. यापुढेही अनेक संधी येणार आहेत, ज्या की आपण पुन्हा भेटू आणि पुन्हा अशा नवीन विषयावर संवाद साधू. आणि याबरोबर हा आपला कार्यक्रम संपला असं ते घोषित करते. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर, आपले आभार. माननीय अध्यक्ष साहेबांच्या परवानगी.
हो 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 सॉरी अध्यक्ष साळनाथ सरांच्या परवानगीने सर फक्त एक कार्यक्रम- सुचवू इच्छितो. हॅलो हॅलो, हा हा, दादा हा. हा दादा आपल्या कार्यक्रमाला शांघाय चीनहून दीपक शिंदे पूर्ण कार्यक्रमाला होते. हो 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 दीपक सरांच्याही सर्वात पहिले जॉईन झालेले आहेत सर. हो सगळ्यात पहिले. हो म्हणजे- सर अगदी बाहेरच्या देशातून आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आणि वेळोवेळी त्यांनी मेसेज करून आपल्या कार्यक्रमाला हो. म्हणजे पावती दिलेली आहे. त्यांचेही मनापासून आभार आणि जमलेल्या सर्व उपस्थित श्रोत्यांचे आभार. तसेच माझ्या कॉलेजचे सर्व प्राध्यापक उपस्थित असणारे त्यांचेही आभार आणि या